नमस्कार. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत बेस्ट नगर गोरेगाव पश्चिम याच परिसरात आणि इथल्या मेघना गायकवाड आणि वैदेही सुर्वे या दोन वहिनींना भेटणार आहोत. चला सुरुवात करूया आजचा भाग. नमस्कार. नमस्कार. माझं नाव सौ मेघना अप्पासाहेब गायकवाड. बर. हे माझे मिस्टर अप्पासाहेब जिजाबा गायकवाड. ही माझी कन्या पूर्वा अप्पासाहेब गायकवाड आणि हे माझे सर्व शेजारी. वा वा वा. नमस्कार नमस्कार. चला आता गप्पांना सुरुवात करू. नमस्कार. काय करता आपण? मी गृहिणी आहे. ट्युशन्स पण घेते मी घरी. कितवीच्या? मी ज्युनियर KG पासून 8th स्टँडर्ड पर्यंत इंग्लिश म्हणून सगळे ट्युशन्स घेते. अच्छा. आणि तुमची शाळा कुठली होती? माझी जैन कन्या प्रशाला चिंचवड पुणे. पुण्याच्या? हा पुण्याच्या आहे मी. आणि मग लग्नानंतर मुंबईत? लग्नानंतर मी इथे आली मुंबईमध्ये. मिस्टर काय करतात? मिस्टर म्हणजे BST मध्ये कन्झ्युमर डिपार्टमेंटमध्ये आहेत. तुम्ही नोकरी वगैरे करायचा कधी विचार नाही केला? नोकरी वगैरे करायचं, मी लग्नाच्या आधी नोकरी करत होती. पण माझं असं होतं की आपल्या शिक्षणाचा आपल्या घरच्यांसाठी काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. की जेणेकरून मी जॉब केला असता, सकाळी 7ला गेली असती, रात्री 9 वाजता घरी आली असती, मुलीकडे दुर्लक्ष झालं असतं. पण त्यामुळे माझी मुलगी आता इतकी हुशार झाली आहे की इंटर स्कूलमध्ये वगैरे पण तिचा फर्स्ट रँक येतो, हँडरायटिंगमध्ये येतो, ड्रॉइंगमध्ये येतो. ईच अँड एव्हरी इयर आतापर्यंत तिच्या स्कूलमध्ये पण सेकंड रँक आलेला आहे. अरे वा. बरं, या बिल्डिंगच्या कार्यक्रमांमध्ये वगैरे तुम्ही असता सहभागी? हो 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 हो. बरं. आणि मिस्टरांचा कसा असतो या सगळ्या गोष्टींना सहभाग? त्यांचा मला कधीच नाकार नाही आजपर्यंत. आता मी त्यांना अक्षरशः लास्ट क्षणाला सांगितलं की तुम्हाला ह्यात पार्टिसिपेट करायला लागेल, ते अगदी हो म्हटले. काही बोलले नाही, एका शब्दाने काही नाही म्हणाले असते तर? नाही म्हणणारच नाहीत ते. नाहीच म्हणणार. कारण माझं खूप पूर्वीपासूनचं स्वप्न होतं की आपल्या घरी आदेश बांदेकर यायला पाहिजेत आणि ते माझं स्वप्न आज पूर्ण झालं. बरं बरं. मग आज मिस्टर घरीच थांबले? मिस्टर घरीच थांबले. सुट्टी घेतली? सुट्टी घेतली. बोलवा ना त्या. अहो या बसा बसा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. लग्न जमलं तुमचं? हो. नंतर तुम्ही लग्न करून वहिनीला इकडे घेऊन आला? लग्न करून आम्ही आमच्या गावी गेलो. तिथे आम्ही जवळजवळ 15 दिवस होतो. पण लग्नापूर्वी असे कुठले निकष ठरवले होते का की मुलगी कशी असावी? नाही किंवा काय असं काय ठरवलं नाही, होतं? काहीच नाही. असं प्लॅनिंग काही नव्हतं. म्हणजे कशी मुलगी असते असं काहीतरी. असं कधी झालंय वहिनी खूप रडल्यात तुमच्या ओरडण्यामुळे, बोलण्यामुळे? असं शक्यता फार कमी आहे. कारण का सकाळी मी 7ला गेल्यानंतर संध्याकाळी 7ला आल्यानंतर फार कमी वेळात 3 तास 7 ते 10 पर्यंत एकत्र असतो. त्याच्यात सुद्धा पुढे चिडत बसायचं? हा त्यात. आणि कस्टमर केअरला डिपार्टमेंटला आहे. त्यामुळे काय की लोकांचं फक्त ऐकून घ्यावं लागतं. लोक एवढा तोडगा सोल्युशन काढायचं, त्यांना खुश करून पाठवलं. तुम्हाला ऐकण्याची सवय? ती सवय करून घेतली मी. बरं मला सांगा, घरी सुद्धा ऐकावंच लागतं? आई वडिलांच्याकडे नाही एवढं ऐकायला. नाही इकडे इथे ऐकून घेऊ. हा इथे थोडंफार ऐकावं लागतं. पण तुम्हाला कधी बोलायची संधी मिळते की नाही? शक्यतो कमी असते. कमी असते. काय वहिनी काय बोला, काय मिस्टरांचा पण क्लास घेता वाटतं? मिस्टरांचा कसा क्लास घेईल बरं मी? मग ते म्हणतात त्यांना बोलायलाच नाही मिळत घरात. बोलायला तर किती असतात तरी किती, फार थोडा वेळ असतात. पण असतात त्याच्यात तुम्ही चिडता असं त्यांचं म्हणणं आहे. मी चिडली तर ते शांतच राहतात. त्यांचा स्वभावच तो आहे की शांत तेच राहायचं. म्हणतायत म्हणून ते शांत राहत आहेत. तुम्हीच एक बाजूने सतत चिडत असता, असं का करता? सारखी नाही चिडत, वर्षातून कधीतरी एखाद्या वेळेस चिडते बस. हो हो. रोज चिडतात असं त्यांचं म्हणणं आहे. विचारा त्यांना. हो ते म्हणाले मगाशी म्हणून. विचारा ना, विचारा. म्हणजे बघा हे सुद्धा तुम्ही असं कारण दादा, माझा पण स्टॅमिना तेवढा नसतो. ट्युशन्स वगैरे घेतल्यानंतर, मुलीचा अभ्यास घेतल्यानंतर माझी पण कॅपॅसिटी नसतेच की भांडण करायची किंवा चिडाचिडी करायची. नाही, चिड असूच नाही घरात. तेच आहे. बरोबर की नाही? बर. आता मी प्रश्न विचारतो. शोकेस मध्ये कुत्र्याच्या पावल्या किती येतात? तर 1. किती येतो वहिनी? 2 आहेत. 2. चला 1 आणि 2 मिळून 3 हे जर सांगितलं असतं तर उत्तर बरोबर होतं. बरं, पुढचा प्रश्न. वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांचं आवडतं पर्यटन क्षेत्र कोणतं? कुलू मनाली नाही, कुलू मनाली नाही, उटी. उटी. हा. बरं. कुठलं आहे हो तुमचं? महाबळेश्वर. काय लगेच असं का बघितलं वहिनी? ऍक्च्युली कारण ते उटीला जाऊन आले पिकनिकला तिकडे कोडाई कॅनलला वगैरे, तेव्हा ते बोलायचे की मला तिकडचं जास्त आवडतं. महाबळेश्वरचं काय, महाबळेश्वर ठीक आहे, इथल्या इथं आपण जाऊन कधी पण येऊ शकतो. पण मग आता त्यांनी हो, महाबळेश्वर आता त्यांनी सांगितलंय. बरं, काही हरकत नाही. आता तुम्ही सांगा, वहिनींना माहेरी कोणत्या टोपण नावाने बोलवायचं? राणी. वा, अभिनंदन, तुमचं जास्त लक्ष आहे वहिनी. रेग्युलर सगळे राणीच बोलतात त्या चिंचवडमध्ये. आणि आता वहिनी एक कोडं तुम्हाला नाही. असं काय आहे ते आपण पाहू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो, पण स्पर्श नकोस आहोत. कोण किंवा काय? आग. अभिनंदन वहिनी, उत्तर बरोबर आहे. चला, लक्ष्मी तर मिळाली. नमस्कार. आई जास्त बोलते घरात, बघा बाबा जास्त बोलतात घरात की तू जास्त बोलते घरात?
आई. कुठल्या शाळेत जाते तू? विवेक विद्यालय गोरेगाव. कितवीत आहेस? 7. मग तुझा अभ्यास आई घेते? हो. आईने कधी फटका दिलाय? हा. दिलाय. बाबांनी? नाही. त्या कोण? हा? ते खाली राहतात त्या. अच्छा, तुम्हाला सगळे आवाज खाली ऐकायला येतात का? बरं वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती करणार? टीव्हीचे चॅनल सारखे चेंज करत असतात. टीव्ही बघून देत नाहीत नीट. हा, मग ते 8 ते सगळं 9. चॅनल बदलत हा. राहतात. म्हणजे त्यांना बघायचे असतात न्यूज Channel आणि बघ. आम्हाला बघायचे असतात गाण्याचे चॅनल. बरं, मग की ह्याला- लक्ष एकापेक्षा एक किंवा असं आम्हाला बघायचं असतं. सारे गमप, बरं, मराठी पाऊल पडते पुढे. असं सगळं पडायचं असतं. हा. पण ते रिमोट देतील तेव्हा बघाल ना तुम्ही. रिमोट नाही दिले की माझी मुलगी जाऊन टीव्ही बंद करून टाकते. अरे वा, मग छान चालतं घरात. आणि तुम्ही एखादी तक्रार करायची असेल वहिनींबद्दल तर कोणती करा? तक्रार करायची असेल तर एकच, फक्त पाण्याचा वापर जरा जास्त प्रमाणात हा. झाला की वहिनी चिडल्या. इथे लिमिट आपल्या ह्याच्यासारखं पाणी असतं, अर्धा तास, 35 मिनिटं, 40 मिनिटं. हा, म्हणून तुम्ही जास्त वेळ पाण्यात राहू नका असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, पाण्यात जास्त वेळ कधी कमी भरलं जातं, कधी जास्त भरलं जातं. मग ह्या चिडचिड हो. आणि ह्या चिडल्या की इथेच घरात त्याचा परिणाम जाणवतो का बाहेर जातात? इथे 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 बाहेर नाही अजिबात. बाहेर नाही. कधीच नाही नाही, गेली. नाही, बाहेर बाहेर नाही, नाही, इथेच कधीच घरात. नाही. अरे वा, छान. वहिनी, आता अभिनय करायचा आणि सगळ्यांनी तुम्ही ओळखायचं. हा, हम्म. काय मारामारी करताय? हम्म. अच्छा. आपण सगळे फिरायला जाऊया. आपण सगळे मुलीला घेऊन ड्रायव्हिंग करायला. 4 दिवस फिरायला. आपण सगळे 4 चाकी गाडीत फिरायला जाऊया. मंदिर. महाबळेश्वरला. आपण महाबळेश्वरला कधी गेलो होतो? कधी जाणार आहे? परत संपूर्ण वाक्य. आपण महाबळेश्वरला कधी जाणार आहोत? ड्रायव्हिंग 4 चाकी गाडी घेऊन आपण महाबळेश्वरला कधी जाणार आहोत? आपण सगळे गाडीत बसून महाबळेश्वरला कधी जाणार? अभिनंदन.